नमस्कार, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण थोडासा वेगळा व्हिडिओ पाहणार आहे, महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहे। जर समजा तुमच्याकडे 8 इंच घडीचं पेपर कटिंग आहे आणि तुम्हाला 8.5 इंच घडीचं ब्लाउज कटिंग करायचं आहे, तर ते योग्य पद्धतीने कसं करायचं याबद्दल मी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील। बघा, समजा तुमच्याकडे म्हणजे कोणत्याही साईजचा पेपर कटिंग असू द्या आणि तुम्हाला जर अर्ध्या इंचाने ब्लाउज वाढवून कटिंग करायचं आहे, म्हणजे समजा 9 इंचाचं पेपर कटिंग आहे आणि तुम्हाला 9.5 इंचाचं ब्लाउज कटिंग करायचं आहे, तर त्यासाठी मी काही महत्त्वाच्या ट्रिक्स सांगणार आहे। जर तुम्हाला शोल्डर कमी करायचं असेल तर ते कसं करायचं, तुम्हाला मुंडा वाढवायचा असेल तर तो कसा वाढवायचा, परत बॅक साईडमध्ये उंची वाढवायची असेल तर ती कशा पद्धतीने वाढवायची, छाती घेरमध्ये थोडंसं म्हणजे वाढवायचं असेल, अर्ध्या इंचाने छाती घडी वाढवायची असेल तर ती कशी वाढवायची, त्याच पद्धतीने जर तुम्ही मागची उंची वाढवलेली असेल तर पुढचीही उंची वाढवणे आवश्यक आहे, ती कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने वाढवायची याची मी सविस्तर माहिती देणार आहे। त्याच पद्धतीने कटोरी कसा योग्य पद्धतीने वाढवून घ्यायची याचीही माहिती देणार आहे। तर हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी, तर व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून कोणतीच गोष्ट तुमच्याकडून मिस होणार नाही। आता बघा, हा ब्लॅक कलरचा जो ब्लाउज आहे त्याचं कटिंग करायचं आहे आपल्याला, परंतु हा ब्लाउज आहे 8.5 इंचाच्या घडीचा आणि आपल्याला 8 इंचाचं पेपर कटिंग वापरून आपल्याला इथे ब्लाउज कट करायचा आहे। याचं शोल्डर देखील छोटंसं आहे, तर ते कसं ॲडजस्ट करायचं ते बघूया। आता बघा, इथे या पेपर कटिंगची उंची आहे 13.5 इंच, तर आपल्याला या पेपरपेक्षा आपल्याला अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची आहे। तर त्यासाठी काय करायचं, खाली कपडा हा एकसारखा येण्यासाठी एक टिप मारून घ्यायची आणि त्यावरती बरोबर अर्धा इंच जास्त घेऊन असा पेपर व्यवस्थित सेट करायचा आहे आणि तो जसा आहे तसा सुरुवातीला आखून घ्यायचा आहे। हे बघा, असं म्हणजे जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे। त्यानंतर पेपर काढून आपल्याला चेंजेस करायचे आहेत। आता बघा, चेंजेस कुठं कुठं करायचं आहे, आपल्याला शोल्डर कमी करायचा आहे आणि छाती घडी वाढवायची आहे। तर बघा, आता इथे छाती घडी आपल्याला 8.5 इंचाची हवी आहे आणि त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिन, तर ते बघा पुढे अर्धा इंच आपोआप वाढत आहे, तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आता इथे शोल्डर हे आपल्याला तयार 2 इंच हवा आहे, तर 2.5 इंच भरेल याच्यावरती मार्किंग केली आणि तिथे आपल्याला परत प्रॉपर असा मुंडा टाकायचा आहे आणि प्रॉपर असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे, म्हणजे ते एक्स्ट्राचं जे शोल्डर होतं ते आपोआप कट होणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे आपला मुंडा परफेक्ट तयार झाला आणि आता इथे शोल्डर सुद्धा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं झालेलं आहे आणि आता आपल्याला जेवढा गळा आहे तेवढा आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे। हे बघा, मेजरमेंटचा ब्लाउज इथे खाली जेवढा गळा आहे तेवढा घेतलेला आहे आणि मेजरमेंटचा ब्लाउज जेवढा गळा टाकून घेतलेला आहे। तर इथे आता आपली ही बॅक साईड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। तर आता आपल्याला फ्रंट बाजू कट करायची आहे। तर बघा, हा कटोरीचा साईड भाग सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे। हे बघा, तो आता सध्या जसा आहे तसा जसा आहे तसा आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चेंजेस करायचे आहेत। तर हा चेंजेस कसा करायचा, हे बघा, साईडला आपल्याला फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, ते वाढवून घेतलं। त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डर कमी करायचा आहे। तर बघा, शोल्डर आपल्याला 2.5 इंच ठेवायचा आहे, तयार ते शिवून 2 इंच होणार आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित इथे शोल्डरलाही आकार देऊन घेतला। त्यानंतर इथे पुढच्या गळ्याच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित दिसेल असा आपण थोडासा आकार देऊन घेतलेला आहे। त्यानंतर खालच्या बाजूला आपण पूर्ण उंचीमध्ये बॅक साईडला आपण अर्धा इंच वाढवलेला आहे, तर इथे सुद्धा आपल्याला फ्रंट बाजूला खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवणं गरजेचं आहे। तर तेही वाढवून घेतलं आणि हा साईड भाग आपण व्यवस्थित कट केला। मागच्या भागात जेवढे चेंजेस केलेले आहेत तेवढेच पुढच्या भागातही चेंजेस करणं गरजेचं आहे। तर इथे बघा, कटोरीचा साईड भाग तयार झाला। त्यानंतर बघा, इथे कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे, ती सुरुवातीला अशी जशी आहे तशी आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा, इकडे अर्धा इंचाने वाढवायचे आहे आणि बटन पट्टीकडे अर्धा इंचाने वाढवायचे आहे आणि इकडे गोल राऊंड आहे त्या बाजूला सुद्धा आपण थोडीशी इथे वाढवून घेत आहोत। आणि इथे बघा,
कटोरीला सुद्धा खालच्या बाजूने मी वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 8.5 इंचाची कटोरी आपली इथे परफेक्ट मिळून जाईल। तर बघा, हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा शेप आलेला आहे कटोरीला आणि तो असा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जातील। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, हाईप करा आणि इतरांना शेअर करा। तुमचा एक प्रतिसाद हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। बघा, आता इथे आपली कटोरी व्यवस्थित कटिंग झालेली आहे। ती व्यवस्थित असं खालच्या बाजूला कट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला टक्स देताना प्रॉब्लेम येत नाही। अगदी परफेक्ट कटोरी इथे तयार होते। आता बघा, क्रॉस पट्टी ही मी कधीच पेपर कटिंग काढत नाही क्रॉस पट्टीचं। इथे आपण 3.5 अडीचची क्रॉस पट्टी तयार करून घेत आहोत आणि आता इथे अशा प्रकारे आपले 8.5च्या घडीचं परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे। तर आता आपण हे एकदा चेक करून बघूया कसं ते परफेक्ट झालेलं आहे। तर हे बघा, आता इथे बघा ही बॅक साईड आहे। बॅक साईडवरती आपण ही कटोरीचा साईड भाग ठेवून बघूया। पुढच्या मुंड्यामध्ये आणि मागच्या मुंड्यामध्ये बरोबर अर्धा इंचाचं अंतर राहिलेलं आहे। इथे बघा, कटोरीही जोडून बघत आहे तर कटोरीही अगदी परफेक्ट झालेली आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही। आणि इथे बघा क्रॉस पट्टी इथे जोडण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे, तर अगदी परफेक्ट क्रॉस पट्टी सुद्धा झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर पेपर कटिंग हे ॲडजस्ट करून वापरत असाल तर या टिप्सप्रमाणे वापरा, ब्लाऊज कधीही चुकणार नाही। आता हे एक परफेक्ट माप तयार केलेला आहे। यावरूनच हा मला इथे गोल्डन कलरचा ब्लाऊज सुद्धा कट करायचा आहे। तुम्ही असे बरेचसे ब्लाऊज कट करू शकता, फक्त एक मेजरमेंट अगदी बरोबर करायचं आहे एका मापाचं आणि त्यावरून तुम्ही अगदी 2, 3, 5, 10 सुद्धा ब्लाऊज एकाच कटिंगवरून कटिंग करू शकता। आता तुम्ही इथे पाहू शकता बघा, पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी इथे दाखवत आहे किती फिनिशिंग सहित या कटिंगचा किती फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार झालेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता। या क्लायंटला शोल्डर अतिशय छोटं हवं होतं, गळा व्यवस्थित असा गोल आकारामध्ये हवा होता, तर तसाच तो झालेला आहे आणि फिटिंगला सुद्धा खूप छान बसलेला आहे। बघा, मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला विसरू नका। आणि कमेंटच्या पुढे अजून एक ऑप्शन येतो हाईपचा, तर आपल्या व्हिडिओला हाईप सुद्धा करा। धन्यवाद।